नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। मागील नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी मतदान यंत्रे आणि कंट्रोल युनिट बंद पडल्याने मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते। या अनुभवातून धडा घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान यंत्राची उपलब्धता थेट 4 पटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय। पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण 3605 मतदान केंद्रे असून यासाठी तब्बल 14,000हून अधिक मतदान यंत्रे आणि 5,813 कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। महापालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट बंद पडल्याच्या शेकडो घटना घडल्या होत्या। अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते तासभर मतदान थांबले होते। तातडीने पर्यायी यंत्रणे उपलब्ध न झाल्याने मतदानाच्या लांब रांगा लागल्या आणि सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले होते। या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही परिस्थितीत मतदान प्रक्रिया खोळंबू नये यासाठी अतिरिक्त यंत्राचा साठा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।